मराठा आरक्षणाच्या संदर्भात असलेला मसुदा संमत करण्यासाठी विधिमंडळाचं एकदिवसीय अधिवेशन बोलावण्यात आलं होतं। या विशेष अधिवेशनाच्या एकदिवसीय कार्यक्रमामध्ये सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणासाठी एकमतानं एक दिलानं नांदताना निर्णय घेताना आपल्याला दिसले। पण दुसऱ्या बाजूला जो घोळ होणार आहे तो घोळ नेमका कुठे होणार आहे तर तो सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतच होणार आहे। कारण या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला निर्णय हा काय असणार आहे, त्या संदर्भातले आलेल्या हरकती, त्या संदर्भातले मुद्दे, यामुळे हे जे सगळे सोयरे असतात ना हे आता सरकारच्या साठी एक डोकेदुखी ठरणार आहेत आणि त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्यासाठी तर ती एक नवी ॲसिड टेस्ट ठरणार आहे। असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आणि जर घात झाला या सगळे सोयऱ्यांकडून तर तो सरकारचा होणार आहे की मनोज जरांगे पाटलांचा होणार आहे हे आपल्याला बघायचं। काय सगळं हे ठरलेलं आहे, काय झालेलं आहे आणि काय होतंय यावरती संक्षिप्त स्वरूपात केलेलं हे विवेचन आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्र, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भावकी किंवा सगळे सोयरे हा एक परवलीचा शब्द असतो। म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये किंवा कौटुंबिक व्यवस्थेमध्ये ही आमची भावकी आहे, हे आमचे सगळे सोयरे आहेत असं आपण अनेकदा बोलत असतो आपल्या दैनंदिन आणि व्यक्तिगत जीवनामध्ये देखील। हे जे सगळे सोयरे असतात ना म्हणजे 6 दशक देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण आणि एकूणच भारतीय राजकारणात वावरणारे शरद पवार हे देखील भावकी आणि सगळे सोयरे या 2 शब्दांबद्दल नेहमीच जागरूक असतात। किंबहुना एका मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते, मी सगळ्यात जर कशाची काळजी बाळगतो किंवा कोणत्या गोष्टीबद्दल जर काहीसा अलर्ट असतो तर तो भावकीबद्दल। आणि ही भावकी किंवा हे सगळे सोयरे हेच आता या मराठा आरक्षणाच्या बाबतीत डोकेदुखी ठरणार। ही डोकेदुखी मनोज जरांगे पाटलांची असणार आहे की सरकारची असणार आहे हे काळाच्या कसोटीवर आपल्याला कळणार आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो मसुदा तयार करण्यात आला होता हा मसुदा संमत करण्यासाठी एक विधिमंडळाचं विशेष अधिवेशन मंगळवारी बोलावण्यात आलं होतं। या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा आरक्षणाचा मुद्दा मांडला आणि मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षण याच्यामध्ये 10% आरक्षण देण्यासंदर्भातला हा जो मसुदा होता तो विधिमंडळासमोर ठेवला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे ते इतके एकमताने हा संपूर्ण मसुदा मंजूर झाला की ज्याचं नाव ते। त्यानंतर विधिमंडळाच्या परिसरामध्ये जिथे आम्ही पत्रकार उभे असतो तिथे येऊन उद्धव ठाकरेंनी कधी नव्हे ते मुख्यमंत्र्यांचं कौतुकही केलं। हां, अर्थात त्याला एक ठाकरी पदर होताच की जर असेल तर मग हे त्यांचे आभार मानले पाहिजेत, पण नसेल तर काय वगैरे ते जे उद्धव ठाकरे स्टाईलमध्ये जे ते बोलतात त्याप्रमाणे ते बोलले। पण या सगळ्यामधली जी काही गोम आहे किंवा या सगळ्यामधली जी अडचण आहे ती काय आहे तर ती आहे सगळे सोयरे। मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं असं होतं की सगळे सोयरे यांनाही या आरक्षणामध्ये संधी मिळाली पाहिजे किंवा त्यांना या आरक्षणामध्ये घेतलं पाहिजे। आणि या सगळे सोयरे या एका शब्दावर तब्बल 6 लाख हरकती आलेल्या आहेत। म्हणजे आपण समजू शकता की याचं काय होणार आहे। ही भावकी असते ना किंवा हे सगळे सोयरे हे जसे मोठमोठ्या नेत्यांना, राजकीय पुढाऱ्यांना त्रासदायक ठरतात तसे ते तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच त्रासदायक ठरत असतात। पण आता हे सगळे सोयरे सरकारला तर त्रासदायक ठरणारच आहेत, पण सरकार करून जर सुटले तर ते जरांगे पाटलांना त्याहीपेक्षा त्रासदायक ठरणार। याचं कारण काय की जरांगे पाटलांनी या सगळे सोयरे या शब्दावर जो काही खल केलाय, मला एक सांगा की जर समजा एखादी तरुणी ओबीसी असेल आणि तिने मराठ्यांबरोबर लग्न केलं असेल तर कुठल्या बाजूच्या म्हणजे तिच्या माहेरच्यांना मराठा म्हणायचं की तिच्या सासरच्यांना मराठा म्हणायचं, इतका हा सोपा प्रश्न आहे। पण या प्रश्नावरून जो काही काथ्याकूट चालू आहे सरकारचा आणि जरांगे पाटलांचा तोच या आरक्षणामध्ये सगळ्यात मोठा तिढा ठरणार आहे। आणि त्यामुळेच गुणरत्न सदावर्ते असू द्या किंवा इतर जे काही वेगवेगळ्या समाजांमधले नेते असू द्या, विधिज्ञ असू द्या, कायद्याचे अभ्यासक असू द्या, या सगळ्यांचं या सगळे सोयरे या शब्दाच्या भोवती मंथन आणि मंजन सुरू आहे।
आता हे जे काही आरक्षण आज नोकरीत आणि शिक्षणामध्ये द्यायचं ठरलेलं आहे, ते हे एकनाथ शिंदे हे तिसरे मुख्यमंत्री आहेत की ज्यांच्या समोर हा आरक्षणाचा मुद्दा विधिमंडळात आलेला आहे. सगळ्यात आधी पृथ्वीराज चव्हाणांनी 13% आरक्षण दिलं होतं, पण त्याला न्यायालयामध्ये अक्षरशः झापडवण्यात आलं. त्यानंतर आले देवेंद्र फडणवीस, त्यांनीही 13% दिलं. ते उच्च न्यायालयात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. आता एकनाथ शिंदे हे तिसरे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी या संदर्भातलं एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यांनी 10% आरक्षण द्यायचं निश्चित केलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टीला न्यायालयात ज्या वेळेला नेलं जाईल त्यावेळेला ही जी आरक्षणाच्या संदर्भातली मुख्यमंत्र्यांची हॅट्रिक एकनाथ शिंदे जिंकणार की हरणार यासाठी ती न्यायालयीन लढाई आता सुरू होणार आहे. त्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार शैक्षणिक वर्षापासून हे आरक्षण दिलं जाणार आहे, पण नोकरीमध्ये जे आरक्षण दिलं जाणार आहे त्याचे प्रवर्ग काय आहेत, त्यातल्या कुठल्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जाणार आहे, असे अत्यंत जटिल आणि तितकेच तापदायक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी माध्यमांच्या माध्यमातून समाजासमोर आणलेत आणि जनतेसमोर आणलेले. त्या प्रश्नांची उत्तरं तर मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला द्यावी लागतीलच. पण हे सगळं होत असताना दुसरीकडे जरांगे पाटील हे काहीसे दादागिरी करतायत असंच आता म्हणायला हवं. कारण जरांगे पाटील सांगतायत आणि सरकार डोलतंय असं एक चित्र बनवण्यामध्ये जरांगे पाटलांना इंटरेस्ट आहे किंवा जरांगे पाटलांची तीच इच्छा आहे असं आपल्या लक्षात येते. आधी जरांगे पाटील म्हणाले की बाबा तुम्ही हे करा, अशा पद्धतीने आरक्षण द्या, तो मसुदा तयार करा. सरकारने तो मसुदा तयार केला, सगळं केलं. आता त्यांचं म्हणणं असे होतं की तुम्ही एक विशेष अधिवेशन बोलवा. ते विशेष अधिवेशन बोलवलं. आता ते असं म्हणतात की सगळे सोयऱ्यांबाबतची भूमिका तुम्ही स्पष्ट केलेली नाहीये. एकूणच काय की जरांगे पाटील हे मराठा समाजाचा त्यांना असलेला पाठिंबा लक्षात घेत जे काही सरकारला इमोशनली ब्लॅकमेल करतायत आणि मुख्यमंत्री किंवा त्यांचं सरकार हे जरांगे पाटलांच्या मागून फरफटत चाललंय का असा प्रश्न ओबीसी किंवा इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय या सगळ्यांकडून उपस्थित केला जातोय. जरांगे पाटलांनी जर समजूतदारपणा दाखवला नाही, समजुतीची भूमिका घेतली नाही, तर हे संपूर्ण सगळं आरक्षणाच्या संदर्भातलं, मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं जे काही यश त्यांच्या पदरी पडलेलं आहे ते गमावलं जाणार नाही ना. त्याच्यावर पाणी स्वतः जरांगेच फिरवणार नाहीत ना. जरांगे पाटील हा एक तळागाळातला कार्यकर्ता बघता बघता मराठा आरक्षणाचा मुद्दा घेत महाराष्ट्रातला हिरो होताना आपल्याला लक्षात आला, आपल्या समोर आला. पण ज्या वेळेला या हिरोच्या हिरोगिरीची पूर्ण पोचपावती किंवा त्याच्या कक्षा त्याला जर समजल्या नाहीत तर मराठा आरक्षणाचा तर घोळ तसाच सुरू राहील. पण त्याचबरोबर या आरक्षणासाठी हिरो झालेला मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा एक मराठा कार्यकर्ता झिरो व्हायला पण वेळ लागणार नाही. आता मनोज जरांगे पाटील यांनी हिरो व्हायचं आणि सरकारने झिरो व्हायचं हे तर सरकारला कधी मान्य नसणार. आणि सरकारने हिरो व्हायचं आणि जरांगे पाटलांना झिरो करायचं हे तर काही सरकारला झेपणार नाहीये. मग या अशाच दोन्हीकडच्या बाजूंना जर हिरो व्हायचं असेल तर या सगळ्या सोयऱ्यांचं काहीतरी करावं लागेल. ते सगळे सोयऱ्यांचं काय करायचं याचा निर्णय आता सरकारला घ्यायचा आहे आणि त्याहीपेक्षा तो न्यायालयात टिकला पाहिजे अशा स्वरूपाचा घ्यायचा आहे. ही सगळी लढाई एका विशिष्ट गुंतागुंतीच्या ठिकाणी येऊन पोचली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांची दादागिरी जी आज विधिमंडळामध्ये छगन भुजबळ यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर अगदी पोट तिडकीने मांडली त्यावर देखील एक वेगळा विचार होण्याची गरज आहे. आणि त्यामुळेच जर जिंकायचं असेल तर कसं आणि काय याच्या कक्षाही मनोज जरांगे पाटील यांना ठरवाव्या लागतील. वारंवार दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या किंवा वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर आपले सलायन काढून टाकणं किंवा आपले उपचार थांबवणं हा जर मनोज जरांगे पाटील यांना पर्याय आणि उपाय वाटत असेल तर कदाचित मराठा आरक्षण त्यासाठी धडपडणारे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते असलेले मनोज जरांगे यांची काहीतरी गल्लत होते. आपल्याला काय वाटतं एकूणच या विषयाबद्दल आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेही आपण आम्हाला कळवा. टाइम महाराष्ट्र हा कोणत्याही एका जातीच्या किंवा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने नाही. जे आहे ते समोर तटस्थपणे मांडणं हा आमचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला तेही आपण आम्हाला कळवा. आणि अशाच प्रयत्नांसाठी आमचं मनोबल वाढवण्याकरता आपण आमच्या टाइम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा. आम्ही आपल्या
बरोबरीने किंवा आपल्याला जे अभिप्रेत आणि अपेक्षित आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, इतकंच आपल्याला आश्वस्त करतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.